हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असणार, मी पण मजेतच आहे. तर आज आपण बघणार आहोत शेवगा फ्राय. पण सॉरी की मला दररोज डेली व्हिडिओ टाकणे झाले नाहीत मसाला करण्यामुळे किंवा शेतातल्या कामामुळे. तर आज मी शेवगा फ्रायची रेसिपी टाकणार आहे. त्यासाठी मी शेतात आलेली आहे शेंगा नेण्यासाठी. आमच्या शेजारीच आहे हे झाड. तुम्ही झाड तर बघू शकताय, झाड एवढं छोटुलंच आहे पण त्याला एवढ्या शेंगा येतात प्रचंड. आम्ही खूप शेंगा म्हणजे सगळेजण नेतातच इथले. शेवगा पण एकदम चवदार आहे. तर आज आपण शेवगा फ्रायची रेसिपी, जी की आपण हॉटेलमध्ये गेलो तर एवढी महाग असते ती डिश, ती आपण घरच्या घरी करणार आहोत. आणि ती पण एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने, ती पण एकदम खमंग चवदार अशी रेसिपी बघणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी मोठ्या 4 शेंगा घेतलेत. त्या पण एकदम जाडसर असाव्यात, एकदम अगदीच वादीसारख्या नसाव्यात. आणि त्याच्या असं वरचं जे आवरण आहे ते काढून त्याच्या शिरा काढून त्या कट करायच्यात. खूप पण लांब नाही करायच्या, 2-3 इंचाचे तुकडे करायचेत. इथे बघू शकताय मी कसं सोलत तुकडे करते. आणि कधी पण शिजायला घालताना मी दोन्ही प्रकार दाखवलेत. शिजायला घालताना झाकण ठेवायचं नाही, तर झाकण ठेवलं तर त्याचा हिरवा कलर उडून जातो. आणि झाकण न ठेवता शिजवल्यात तर त्याचा हिरवा कलर चांगला फ्रेश राहतो. आता बघू शकता आपण शेंगा चिरून झालेत. आता ह्या चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. अशा मांसल शेंगा असायला पाहिजेत, अगदी वादीसारख्या नसाव्यात. आता ह्या धुवून घेतलेत. तर कढईत पाणी ठेवायचे गरम करायला आणि मीठ टाकून घ्यायचे. म्हणजे भाजी करताना थोडंसंच मीठ घालायचे, ह्याच्यात सगळा मिठाचा अर्क उतरतो. आणि जास्त नाही शिजवून घ्यायच्या, अर्ध्या शिजवून घ्यायच्या. थोडं कमीच पाणी टाकायचं आणि अर्ध्या शिजवून घ्यायच्या. आता ह्या मी फ्राय करण्यासाठी झाकून ठेवून शिजवलेला आहे. त्याचा कलर कसा झालेला आहे बघा, आणि मगाशीचा कलर कसा. तर माझ्याकडून हा शिजवलेला व्हिडिओ डिलीट झाला होता, त्यामुळं मी पण त्याचा डबल फायदा असा झाला तुम्हाला की मला ते दोन्ही प्रकार दाखवता आलेत. तर त्यासाठी 1 कांदा, 1 टोमॅटो, 3-4 चमचे नाश्त्याचे शेंगदाणे, थोडंसं खोबरं, 10-15 लसूण पाकळ्या आणि अर्ध्या इंचाचा आल्याचा तुकडा, हे एवढं सामान मी घेतलेले. आणि शेंगा शिजवून घेतल्यात अगदी मोजक्या पाण्यात. ते पाणी टाकून द्यायचं नाही आहे. एरवी ताई बाकी काय करतात की शिजवलेलं पाणी पीठ मळायला किंवा भाताला वापरतात, पण आपण तसं नाही करायचं आहे. मोजक्या पाण्यातच शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या आणि ते पाणी टाकून द्यायचं नाही. ते आपल्या फ्रायला तरी येण्यासाठी वापरायचे. तर आता इथे मी अर्ध्या इंचाचा आल्याचा तुकडा घेतला आहे, त्याचं सालं काढून घेतलं आहे. आणि खोबरं आधी खोबरं तळून घ्यायचं आहे क्रमानुसार, नंतर शेंगदाणे तळून घ्यायचे. आता खोबरं तळायला टाकलंय, तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो चिरून घ्यायचं. ही रेसिपी एवढी सोपी आहे, खायला एवढी स्वादिष्ट चविष्ट आहे, जे तुम्ही नुसतं पण खाऊ शकताय, चपाती भाताबरोबर पण खाऊ शकताय. फ्राय भाजी ह्या 3 ते 4 शेंगा असतील मोठ्या लांबड्या, तर 1 टोमॅटो मध्यम आकाराचा आणि 1 कांदा मध्यम आकाराचा. टोमॅटो जास्त घातलं तर जास्त आंबूस होती, त्यामुळं 1च घालायचे आणि 1च कांदा घालायचे. हे पण मोठा कट करून घेतला आहे टोमॅटोसारखा. दररोज मावशी येतात दारावर भाजी शेवगा घेऊन. त्या आज पण आलेत आणि विचारतायत की ताई शेवगा घ्यायचा आहे का. पण मी आज शेवग्याचंच फ्राय करते, ते सांगितलं त्यांना मी, कारण त्या एरवी भाजी देऊन जातातच. ह्या शेंगा मी शेतातून आणलेल्या आहेत. आता हे अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो आणि ठरल्याप्रमाणे कोथिंबीरीचा मागचा भाग घ्यायचा आहे, जो देठाकडचा असतो तो वाटणात टाकायचा आहे आणि बाकीचा फोडणीत.
त्या काड्या लवकर बारीक होत नाहीत, त्यामुळे ह्याच्यात बारीक करून घ्यायच्या. नेहमी पण मी असंच करत असते. पालेदार भाग आहे तो फोडणीसाठी ठेवायचा आणि देठाचा आहे तो वाटणात टाकायचा. आता खोबरं आपलं तळतंच आहे, लाल असं खमंग असं तळून घ्यायचे. तोपर्यंत मी हे वाटण बारीक करून घेते. अगदी कमी वेळात कमी खर्चात आणि एकदम स्वादिष्ट अप्रतिम असा लागणारा शेवगा फ्राय आज आपण बघणार आहोत. थोड्याच वेळात होणारच आहे, अगदी कमी वेळात आणि घरातल्याच साहित्यापासून. माझे बरेच व्हिडिओ असे आहेत की त्यांना मी घरातलं सगळं साहित्य वापरलेलं आहे. आता ह्याचा एवढा खमंग वास सुटला आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर घातलेला, कांदा, टोमॅटो. आता खोबरं तळून झालेलं आहे, शेंगदाणे पण तळून झालेत. तुम्ही एरवी पण तळून शेंगदाणे जर भाजीला वापरले तर भाजीची टेस्ट एवढी वाढते, एवढी छान लागते. पण आपण एरवी तसं करत नाही. आता एकदम पेस्ट करून घेतली आहे का, तर अद्रकचे तुकडे राहतात आणि ते दाताखाली येतात म्हणून. तर ह्याच्यात मी जिरी मोहरी टाकून घेणार आहे. आणि ही कांदा टोमॅटोची जी पेस्ट आहे ती त्याच्यात टाकून घ्यायची आहे. जिरी मोहरी तडतडली आहे. आता ही पेस्ट टाकून घ्यायची आहे. तेल सुटेपर्यंत तळसायची. त्याला तेल सुटतंय तोपर्यंत आपण खोबरं आणि शेंगदाणे बारीक करून घ्यायचेत. हे पण बारीक, एकदम बारीकच करून घ्यायचे. एकदम असं जाडसर ठेवायचं नाहीये. बघू शकता एकदम बारीक केलंय. अप्रतिम अशी लागणारी ही शेवगा फ्राय आहे. बघू शकताय त्याला चांगलं तेल सुटायला लागलेलं आहे. तेल सुटेपर्यंत ते तळसून घ्यायचं आहे चांगलं. कलर पण एकदम छान आलेला आहे. कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर. आता हे शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचं ते व्यवस्थित शूट झालेलं नाही आहे टाकलेलं. आता ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आणि शेंगा शिजवताना जे पाणी टाकलेलं होतं ते पाणी फेकून नाही द्यायचंय. ते ह्याच्यातच टाकून घ्यायचंय. म्हणजे तुम्ही एरवी पण भाजी करताना अशा पद्धतीने फोडणी देत जावा, म्हणजे एकदम तरी येते मसाल्याची आपल्या भाजीला. आता हे पाणी टाकून नाही द्यायचं, हे ह्याच्यातच टाकायचे आणि एकदा चांगलं घोटून घ्यायचं, म्हणजे त्याला सर्वत्र तेल उतरते. अशा पद्धतीने चांगलं बारीक गॅसवर थोडंसं तळसून द्यायचं. कोथिंबीर घालायची म्हणजे ते करपणार नाही खाली. तुम्ही अशा पद्धतीने शेवगा फ्राय करून बघा किंवा शेवग्याची आमटी करून बघा. एवढ्या छान भाज्या होतात आणि ते सुद्धा काहीही तामझाम न करता. तर मी शेवगा फ्राय करते तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज. त्याची मला खूप आवश्यकता आहे आणि ते फ्री आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये मला सांगा की बाहेर 300 ते 400 रुपये प्लेट मिळणारं शेवगा फ्राय आज मी केलेला तुम्हाला कसा वाटला, किंवा तुम्ही करून बघा. मला कमेंटमध्ये सांगा की अशा पद्धतीने केल्यावर तुम्हाला कितपत आवडला शेवगा फ्राय. एकदम फ्राय छान झालेलं आहे. आता मी गरमागरम सर्व करते. तोपर्यंत तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा. तोपर्यंत धन्यवाद.